नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. रामटेक तालुक्यातील भोजापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म केंद्र, ग्रंथालय व वाचनालयाच्या प्रश्नांवर प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासन मान्य व निश्चित मंजूर जागेवर हे धम्म केंद्र उभारण्यात यावे या न्याय मागणीसाठी नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र वारंवार निवेदने सादर करूनही प्रशासनाकडून कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती रामटेक कार्यालयासमोर बौद्ध महिला व पुरुषांनी शांततामय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलन पूर्णपणे शांततामय होते आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. विशेष म्हणजे धम्म केंद्रासाठी जागा आधीच निश्चिती असताना काही व्यक्तींकडून बेकायदेशीर व दिशाभूल करणारा विरोध केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे. या प्रशासनाच्या या भूमिकेमुळे बौद्ध समाजात असंतोष वाढत असून आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार रामटेक यांना निवेदन देत 7 दिवसांच्या आत निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्यासह न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. आता या गंभीर विषयावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण रामटेक तालुक्याचे लक्ष लागले आहे. आम्ही समस्त बौद्ध बांधव गाव भोजापूर इथून आहो. आम्ही इथे आज या धम्म केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म केंद्र ग्रंथालय आणि वाचनालय या हक्कासाठी आम्ही निश्चित जागेवर व्हावं याकरिता आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत. याआधी आम्ही सीईओ, सामाजिक न्याय विभाग, कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी साहेब, बीडीओ साहेब, तहसीलदार साहेब या सगळ्यांना निवेदन देऊनही आतापर्यंत काहीही न्याय झालेला नाही, निर्णय झालेला नाही. आतापर्यंत आम्हाला काहीच सांगितलेलं नाही त्यांनी आणि ते म्हणत आहे थांबा, थांबा, थांबा आणि ते काहीच करत नाहीयेत सर. आमच्या गावचे सरपंचांनी शासनामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म केंद्र ग्रंथालय आणि वाचनालय मंजूर झालेले आहे निश्चित त्या जागेवरती बांधण्याकरिता. पण गावचे सरपंच म्हणत आहे सरपंच साहेब की तुम्ही नाल्यामध्ये बांधा आणि ते नाल्यामध्ये बांधण्याचं काम आम्हाला मान्य नाही सर. शासनातर्फे पहिलीच निश्चित जागा झालेली आहे तर तुम्ही आम्हाला नाल्यामध्ये काय सांगत आहे. त्यांनी सभा घेतली, दवंडी दिली आणि त्या सभेमध्ये आमच्यावर टाळ्या वाजवून आमचा असा अपमान करण्यात आला की तुम्ही नाल्यामध्ये बांधा म्हणून आणि सगळे गावकऱ्यांनी त्यांना म्हणजे साथ दिली या सगळ्या कारणामध्ये सर. आता आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला ज्या जागेवर निश्चित ग्रंथालय झालेलं आहे त्याच जागेवर योग्य ठिकाणी निश्चित जागेवर ग्रंथालय व्हायला पाहिजे सर. आज आमच्या गावामध्ये जे घडलं हे आजपर्यंत कधी न घडलेली घटना घडलेली आहे. आमच्या गावामध्ये आम्ही सगळे बंधुभावाने राहत होतो आणि सगळे मिळून जुळून राहत होतो. पण आमच्या गावचे सरपंच यांनी धम्म केंद्र वाचनालय याचा ठराव झालेला आहे आणि तो ठराव पंचायत समितीला दिलेला आहे. पैसे बी त्या धम्म केंद्र वाचनालयाचे 10% जमा झालेले आहेत. त्याचा टेंडरही झाला आहे. तरी पण त्यांचं असं म्हणणं होतं की गावातले लोक विरोध करत आहेत. मी म्हटलं त्यांना की काम चालू करू बा, कोण विरोध करते आणि त्याच्यानंतर आपण बघू बा. पण त्यांना ते गोष्ट मान्य नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं की 2 महिन्यानं आपल्या गावचे इलेक्शन आहे. ह्या इलेक्शनमध्ये मला हे होईल म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्या नाल्याची जागा आहे त्या नाल्याच्या जागी बांधा बा. माझं म्हणणं होतं की जे आपण लोकेशन दिलं आहे त्या लोकेशनच्या ठिकाणीच बनेल. पण त्यांनी ते न ऐकता गावामध्ये सचिवला पकडून त्यांनी गावामध्ये दवंडी दिली. पण दवंडी द्यायच्या वेळेस आमचे काही लोक म्हणाले की बा आमची संख्या तर कमी आहे, तू कशी का दवंडी देते ना, बहुमतानं कसा का निर्णय होती. पण तरी पण त्यानं काही ऐकले नाही. गावामध्ये दवंडी दिली आणि तो एक गावामध्ये असा वातावरण निर्माण झाला जातीवादीच्या म्हणा याच्या म्हणा की सगळ्या लोकांनी तेथे टाळ्या वाजवून आणि अशा उलट-सुलट शब्दामध्ये म्हटलं की तुम्ही ज्या त्या नाल्यामध्ये बांधा, असं करा, तसं करा. तरी पण आम्ही शांततेपणे आम्हाला माहीत होतं की ते गावकरी नाही म्हणत आहे बा, सरपंच त्याच्या तोंडातून उघडत आहे. तरी पण आम्ही शांततेपणे इथे धरणे आंदोलन देत आहोत. आम्ही शासनाला हेच विनंती करत आहोत की निश्चित ठिकाणी वाचनालय आणि धम्मकेंद्र बनावं. रामटेकवरून पंकज चौधरी यांची रिपोर्ट, महान्यूज 7.